आणि या विकासाच्या मुद्द्यावर आज आपण निवडणूक लढवतोय. आणि म्हणून खरं म्हणजे किती शिव्या देतात. रोज सकाळी उठले की तो भोंगा वाजतो आणि दुपारी दुसरा भोंगा वाजतो. तुम्ही आम्हाला गद्दार किंवा मेंदे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही. 2019ला खरी बेईमानी आणि विश्वासघात तुम्ही केला या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर. बीजेपी बरोबर भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम तुम्ही केलं. का? मुख्यमंत्री बनायचं म्हणून. तुम्ही त्यावेळेस जसे निकाल आले त्या निकाल आल्याबरोबर तुमचं स्टेटमेंट काय होतं? आम्हाला सर्व दरवाजे मोकळे आहेत. कशासाठी? म्हणजे तुम्ही सगळं प्री प्लॅन ठरवलं होतं. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं होतं एन केन कशाही. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यासाठी खूप काम केलं. तुमचं प्रत्येक काम केलं. तुमचा शब्द पडू दिला नाही. पण 50 फोन त्यांनी केले, एकही फोन यांनी उचलला नाही. एकही फोन यांनी उचलला नाही. एवढे कृतज्ञ कोण असू शकतात? आणि म्हणून मग मी सांगितलं त्यांना काय करायचं. बोले काय नाही, आम्हाला हे फसवणार बीजेपी. आम्हाला 2.5 वर्ष कमिटमेंट दिले ती पाहिजे. आणि मग त्याचा पुढचा इतिहास तुम्हाला माहित आहे. कुठली कमिटमेंट नाही. अमित भाई मला स्वतः बोलले की कुठल्याही बंद दरवाजाच्या आड काम करत नाही, मला सगळं उघडं असतं. आणि फक्त मुख्यमंत्री बनायच्या लालसेपोटी त्यांनी हे सगळं केलं. काय मिळालं त्यांना? माणसं गेली सोन्यासारखी, पक्ष गेला, बाळासाहेबांचे विचार गेले. पण मी स्वतःला भाग्यवान समजतो. बाळासाहेबांचे विचार आज आपल्या सोबत आहेत. धनुष्यबाण आपल्या सोबत आहे. या महाराष्ट्रातली जनता आपल्या सोबत आहे. आणि मोदीजी आणि अमित भाई स्वतः सांगतात ही असली शिवसेना एकनाथ शिंदेची आहे, नकली शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे. मला पत्रकारांनी विचारलं, मी म्हणाल बरोबर आहे. त्यांच्यावर बाळासाहेबांचे विचार, ती शिवसेना खरी. त्याच्याकडे धनुष्यबाण, ती शिवसेना खरी. फक्त त्यांना पैसे पाहिजे. तुम्हाला हे मी सांगतो, त्यांना ना धनुष्यबाण पाहिजे, ना बाळासाहेबांचे विचार पाहिजे. त्यांना संपत्ती पाहिजे. बाळासाहेबांनी जे करू नका ते म्हटले त्यांनी, ते त्यांनी मुद्दाम केलं. आणि फक्त त्यांना पैसे पाहिजे. आपल्या महाशिवसेनेच्या शिवसेनेला आपल्याला शिवसेना भेटल्यानंतर तुमच्या शिवसैनिकांच्या खात्यातले 50 कोटी रुपये विड्रॉ करून त्यांनी घेतले. हे पाहिजे त्यांना. मी म्हणाल देऊ नका, आपल्याला ते नको. आपल्या बाळासाहेबांचे विचार हीच आपली संपत्ती, हेच आपलं ऐश्वर्य. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला. आणि म्हणून ठाणे आपल्याला भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी लढवायला महायुतीमध्ये दिला. त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच आभार मानलेले आहे. आणि नरेश मस्के सारखा एक कार्यकर्ता आपण दिलाय निवडणुकीमध्ये. मला काही लोक विचारतात काय नरेश मस्के आणि राजन विचारे. राजन विचारे कुणाबरोबर निवडून येत होता? अरे हे कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत करत होते बिना पैशाचे. पैसे पण देत नव्हता, वडापाव पण पैसे तर आपण घेतच नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे त्याच्याकडून काय मिळणार पण नाही. आणि पैशाचा विषय आपल्या पक्षात नाही. अरे पण साधं विचारपूस तर करायची होती, तेही नाही. म्हणून कितीतरी लोक बोलले याचं काम आम्ही नाही करणार. मला काम नाही केलं तर मग माझ्याशी गाठ आहे. हे काम तुम्हाला एकनाथ शिंदे उमेदवार समजून करायचंय. अरे हेमंत, हा बघा इकडे साक्षीदार आहे. काम तुम्हाला एकनाथ शिंदे उमेदवार म्हणून करायचं आहे. तेव्हा ते काम झालं. आणि निवडून आल्यानंतर मी एवढ्या लाखांनी आलो, तेवढ्या लाखांनी आला. अरे तुमचं काय कर्तृत्व आहे? अरे मोदी साहेबांकडे बघून मतं पडली आणि मेहनत केली महायुतीच्या सर्व लोकांनी, म्हणून विकासावर मतं केली आज. म्हणून ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. आणि या ठाण्यात दिघे साहेबांचं नाव न घेता आपल्याला पुढे जाता येत नाही. नरेश मस्केंनी सांगितलं खरं म्हणजे मगाशी की काय
ते उत्सव आपले पुढे नेले ना, नवीन उत्सव केले, देवीचा उत्सव, गोविंदा उत्सव आणि काय आणखी सराव परीक्षा. अरे डुप्लिकेट काम करून असली होता येतं का? नाही होत आहेत. आणि म्हणून राजनचा सीझन आता संपला आणि नरेशचा विजय होणार चांगला. पण नरेश मस्के, तुम्ही मगाशी म्हणालात मी जसा आहे तसंच राहतो, तसं नाही, तुम्हाला बदलायला लागेल. केळकर साहेबांची मागणी आहे. ठीक आहे, कधी कधी काही गोष्टी होऊन जातात, पक्षासाठी बोलतात ते, कधी कधी काही झालेले असतील, माणूस आहे शेवटी. पण आता खासदार झाल्यानंतर हे सगळं आपल्याला बदलायचं. नगरसेवक, महापालिका आमदार यांच्या कुठल्याही कामामध्ये आडकाठी आणायची नाही बिलकुल. तुम्हाला आता महापालिका नाही, तुम्हाला लोकसभा संसद भवन. काळजी करू नका, मी तर इथंच आहे. त्यामुळे एक चांगल्या कार्यकर्त्याला आपण संधी दिलेली आहे. गेल्या अनेक वर्ष तो काम करतोय. आणि तुम्हाला मी सांगतो बघा, ज्यांना तिकीट मिळाली नाही ते काय त्या पदाला लायक नव्हते असं नाही आहे. आपल्याकडे एक से बढ़कर एक पदाधिकारी आहेत, एकाहून एक पदाधिकारी चांगलं काम करणारे आहेत. पण मला काही लोकांना इथे ठेवायचं आहे, काही लोकांना तिकडे पाठवायचं आहे, काही लोकांना कुठे ऍडजस्ट करायचं, असं सगळं करायला लागतं. एका ठिकाणी सगळे जाऊन चालणार कसे? तिकीट एकच आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. त्यामुळे तुम्हाला मी सांगतोय की आपल्याला ही निवडणूक विचारी जाऊ देते, काय विषय घ्यायचा आपल्याला गरज नाही. खरं म्हणजे सिनेमा पण केळकर साहेब काढून देत नव्हते दिघे साहेबांचा. मला काय एवढा उशीर लागला की त्यांना ते पटत नव्हतं. मग बाळासाहेबांचा सिनेमा काढल्यानंतर मी हा काढला. त्यात पण अर्धवट उठून गेले, माहित आहे ना, पिक्चर सिनेमा सोडून गेले. आता खरा सगळा जो सिनेमा आहे तो आता पार्ट 2 मध्ये येणार पूर्णपणे. त्यामुळे सगळ्याला धाकधूक आहे, काय दाखवणार, काय मी काय खोटं नाही दाखवणार, सगळं खरं खरं दाखवणार. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठाणे जिल्ह्यामध्ये आपली महायुती मजबूत आहे. एका ताकदीने आपण ही महायुती मध्ये काम करतोय. ठीक आहे, छोट्या मोठ्या गोष्टी होतात, त्याला काय आपण लगेच बघा किती ठिकाणी काय म्हणाले, मी काम करणार नाही, मी करणार नाही, हे नाही, आले सगळे लोक, सर्व लोक येतात. थोडं तिकीट मिळेपर्यंत सगळं, एकदा तिकीट मिळालं की सर्व लोक काम करतात. आज आपले गणेश नाईक, सगळी ती मंडळी, ती लोक काल फॉर्म भरायला, परवाच्या दिवशी आपण फॉर्म भरला, सगळे होते, मंदाताई होत्या, सर्वजण होते. त्यामुळे आता आपल्याला एकच काम करायचं आहे. बाकी लोकांनी सगळ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणि मी एवढंच सांगेन की खरं म्हणजे काँग्रेसने 50-60 वर्ष या राज्याला अधोगतीकडे नेलं. मला सांगा, 2014 पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, घोटाळे, रोज कुठले कुठले स्कॅम यायचे, कोळसा, चारा स्कॅम, काय काय नावं होती. 2014 नंतर एक तरी घोटाळा, एक तरी आरोप करण्याचं धाडस मोदीजींवर कोणी केलं का? कारण आपला नेता बिदाग आहे आणि जीवन सगळं जे देशासाठी अर्पण केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे त्यांना हिनवायचं, परिवाराच्या बद्दल बोलायचं, त्यांना काही शिव्या घालायच्या जातीवरून. 2014ला केलं तुम्ही, जनता त्यांनी त्यांच्या बरोबर केली.
2019ला गेले. अरे विरोधी पक्ष नेत्या एवढे आकडे पण नाही आले काँग्रेसचे.